गेल्या काही दिवसात पाहायला गेलो तर मुंबईमध्ये फेरीवाल्यांवर खूप मोठ्या कारवाया सुरू आहेत. अशा वेळेस पाहायला गेलो तर नक्कीच प्रश्न पडतो की ह्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यामध्ये जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर नक्की का ही कारवाई केली जाते. याचविषयी आपल्याशी बोलायला उपमहापौर आहेत. सर, काय सांगाल? खरं म्हणजे आज बैठक झाली आयुक्तांसोबत. जे अधिकृत फेरीवाले आहेत, जे 99,000 माझ्या मते आहेत आपल्या मुंबईमध्ये, त्यांच्यावर देखील कारवाई होते. याविषयी काय सांगाल? आज आमचे शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार सन्माननीय संजय निरुपम साहेबांनी माझ्याकडे विनंती अर्ज दिला होता की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनीताई भिडे यांची बैठक आयोजित करून द्यावी. ह्या मुंबई शहरातील अधिकृत फेरीवाले त्यांच्या प्रश्नांसंदर्भात ते आज या ठिकाणी संपन्न झाले आणि त्याला स्वतः निरुपम साहेब होते. आमच्या संध्याताई जोशी, सुधार समितीच्या अध्यक्षा, विधी समितीच्या अध्यक्षा सन्माननीय दीक्षाताई कारकर, अमेय घोले होते आमचे गटनेते. आणि आम्ही हा सर्व आणि फेरीवाल्यांचे बरेचसे 20-25 जण प्रतिनिधी होते. हाच प्रश्न होता की मुंबई शहरामध्ये असणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांवरती जी काही कारवाई होते आहे ती थांबावी. कारण गेली अनेक वर्षापासून मुंबई शहरामध्ये हा अधिकृत फेरीवाला आपला व्यवसाय करून आपलं पोट भरतो आहे आणि मुंबई महानगरपालिकेने 99,435 एवढे नोंदणीकृत फेरीवाले फायनल केलेले आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत की अशा फेरीवाल्यांची आपण नोंदणी करून त्यांना ओळखपत्र द्यावे. परंतु ते ओळखपत्र अद्याप का दिलं गेलं नाही त्याची देखील आम्ही विचारणा केल्यानंतर असं कळलं. आयुक्तांनी आम्हाला उत्तर दिलं की हा 99,435 जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत यांना QR कोड असलेले ओळखपत्र आम्ही येत्या 10 जून 2026 रोजी देणार आहोत. जे फेरीवाले ज्या वॉर्डमध्ये त्या वॉर्डमध्ये तिथे सहाय्यक आयुक्त त्या वॉर्डचे असतील त्यांच्या स्तरावरती किंवा तिथले लायसन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यामार्फत हे ओळखपत्र या ठिकाणी दिली जातील. आमची ही मागणी होती की ह्या फेरीवाल्यांना ओळखपत्र दिल्याच्या नंतर आपण त्यांना सर्वोच्च न्यायालय जे 20 जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपण म्हणजे रेल्वे असतील जिथे गर्दी होत असेल त्यापासून 150 मीटर लांब एवढ्या ठिकाणी आपण त्यांना धंदा करायला द्यावा अशा प्रकारची मागणी देखील आम्ही केलेली आहे. त्याचबरोबरीनं टाऊन वेंडिंग कमिटी जी गठीत व्हायला पाहिजे त्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे याची विचारणा मी आयुक्त मॅडमकडे केली असताना असं कळलं की आता काही अशासकीय सदस्य त्या कमिटीमध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर याला मान्यता दिली जाईल आणि महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे ही टाऊन वेंडिंग कमिटी मुंबई शहरामध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरती काम करेल. मात्र सर, ज्या कारवाई आतापर्यंत केल्या गेल्यात, नुकताच आपले 100 दिवस पूर्ण केले युती शासनाने आपल्याकडे, त्यात ते देखील सांगितलं गेलं जी कारवाई केली गेली आहे ती बांगलादेशी फेरीवाले हटवण्याची आहेत, हा हेतू त्यातला आहे आणि म्हणून ती कारवाई केली गेली आहे. नक्की जर अधिकृत फेरीवाल्यांवर देखील अशीच कारवाई होत असेल तर बांगलादेशी काही सापडलेत आणि भविष्यात ह्या कारवाई थांबतील का? बघा, बांगलादेशीय फेरीवाले आहेत अशा प्रकारची या ठिकाणी माहिती झाल्या कारणाने महापौर मॅडमनी महापौर नियुक्त झाल्याच्या नंतरच पहिली मोहीम ही हाती घेतली आणि सन्माननीय माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील ह्या मोहिमेमध्ये आम्हाला सर्वांना मदत मार्गदर्शन करत होती. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी ह्या फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये मोहीम घेतली गेली आणि ह्यामध्ये एक वेगळंच विषय आढळला की इथे काही रुग्णालय आहेत, काही डॉक्टर्स आहेत हे भोगस ज्यांची रजिस्ट्रेशन नसलेलं हे प्रकरण त्याच्यातून बाहेर आलं. अशा लोकांवरती कारवाई केली गेलेली आहे. आज आमची मागणी जी होती ती अधिकृत फेरीवाल्यांवरती. शिवसेना पक्षाची किंवा महायुतीची ही भूमिका नाही की या मुंबई शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले जे आहेत त्यांच्या आम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये पाठीशी नाहीत. त्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेने जरूर कारवाई करावी. परंतु मुंबई शहरामध्ये असणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांना आपण या ठिकाणी प्रोटेक्शन द्यावं अशी आमची मागणी आहे. शेवटचा प्रश्न, खरं म्हणजे ह्या ज्या कारवाया सुरू आहेत जे बांगलादेशी पकडायचे म्हणून सुरू आहेत याच्यामुळे अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांना त्रास होतो आहे, त्यामुळे जे अधिकृत फेरी त्यांना त्रास होतो, तर अशा वेळेस काय सांगाल तुम्ही की नक्की कारवाई करायची की नाही करायची?
नाही, कारवाई करायला पाहिजे, परंतु कोणावरती करायला पाहिजे? जे बेकायदेशीर आहे, जे बांगलादेशी आहे, जे अनधिकृत फेरीवाले आहेत, यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. तुम्ही लायसन देणार, याच्या काही वर्षांपूर्वी तुम्ही महानगरपालिकेने त्यांच्याकडून पावत्या फाडल्या, त्यांना परवाने दिलेले आहेत, त्यांच्याकडून फी वसूल केलेली आहे. तर अशा लोकांवरती जे तुमचं महसूल वाढवत आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार असाल तर ते योग्य नाही. आणि आज मराठी माणूस पण ह्या आमच्या या अधिकृत फेरीवाल्यांमध्ये मोठ्या संख्येने 40-42% फेरीवाले जे आहेत ते आमचे मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत, काही गुजराती आहेत. हे काही आवड म्हणून करत नाही आहेत इथे व्यवसाय, हा त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे, हातावरती त्यांचं पोट असतं. त्यामुळे त्यांना आज धंदा नाही लावला तर दुसऱ्या दिवशी कसं जेवायचं हा प्रश्न असतो. आणि मुंबई महानगरपालिका अशा फेरीवाल्यांवरती जर कारवाई करत राहणार आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणार असेल तर ते आमच्यासारखी शिवसैनिक इथे खपून घेणार नाही. कारण हा त्यांच्यावरती होत असलेला अन्याय मग मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने सांगावं, त्यांनी काय करावं. त्यांनी आत्महत्या करावं का? त्यांनी आत्मदहन करून घ्यावं का? त्यांनी इतकी महिने आता तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करताय. तुम्ही मुंबई महानगरपालिकेने 99,435 इथे आयडेंटिफाय केले, आपण नोंदणीकृत अधिकृत फेरीवाले आपण डिक्लेअर केले. मग ते कोण आहेत त्याची यादी आपण पोलिसांना दिली पाहिजे, त्याची यादी आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. आपण त्यांना तुम्ही 20 जागा ज्या म्हटल्यात न्यायालयाने या ठिकाणी फेरीवाला बसता कामा नये, त्या सोडून बाकीच्या ठिकाणी कुठे बसवता येईल का, हे तुम्ही प्रशासनाने काम केलं पाहिजे. आज जवळजवळ 2 ते 3 महिने झाले त्यांना कुठच्याही प्रकारचा त्यांना रोजगार करता आला नाही, त्याच्यामुळे त्यांची उपासमार होते. याला जबाबदार कोण आहे? याच्यातून काही जीवितहानी झाली तर काय होणार आहे? हे अनेक प्रश्न आम्ही आज प्रशासनाला विचारलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती हेच उत्तर आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की जूनच्या 10 तारखेला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना हे आयडेंटिटी कार्ड दिलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय करायला मुभा दिली पाहिजे. अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीमध्ये रस्त्यावरती उचलेल. नक्कीच जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होता कामा नये, त्यांना व्यवसाय करायला मिळायला हवा अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे या ठिकाणी उपमहापौर म्हणालेत. ETV भारतसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट, मुंबई.